कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला सगळ्या आता सातवीच्या विद्यार्थ्यांचं आपला आता प्रत्यक्षात आपण टेक्स्टबुक शिकायला सुरुवात करत आहोत. मला वाटतं बऱ्याच मुलांनी आपापली टेक्स्टबुक शाळेतून नेली असतील. ज्यांनी अजून काही तुमचे पुस्तकं पाठ्यपुस्तकं जी आहेत ती घेतली नसतील तर शाळेत येऊन लवकरात लवकर तुम्ही तुमचे पुस्तकं घ्या. बरेच दिवस झालेत. आता ॲक्च्युली आपण पुस्तकाला शिकायला सुरुवात करणार आहोत. तर इयत्ता 7वीचे विद्यार्थी बघा, आपलं हे पुस्तक आहे. स्क्रीनकडे नीट बघा, माझ्याकडे बघू नका. तर पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला 4 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 अँड युनिट 4 असे 4 युनिट आहेत. तर फॉर द फर्स्ट टर्म वी हॅव 2 युनिट्स. आपल्याला पहिल्या फर्स्ट टर्मला 2 युनिट, युनिट 1 आणि युनिट 2 हे युनिट 2 लक्षात सर्कल केलं आहे. तर हे आपल्याला पहिले 2 युनिट आपल्याला फर्स्ट टर्मला शिकायची आहेत. तर सुरुवातीलाच युनिट 1.1 ही आपली कविता आहे आणि कवितेचं टायटल आहे, कवितेचं हेडिंग म्हणजे शीर्षक आहे, कवितेचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. लक्षात, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. तर आपण प्रत्यक्ष कविता आपण बघूया. सो ओपन युअर टेक्स्टबुक अँड पेज नंबर, I think it should be, it's पेज नंबर 1. 1 नंबरचं पान तुम्ही ओपन करायचं. हे पेज नंबर 1 सर्कल केलं बघा मी. तर सगळ्यांनी कविता पुस्तक उघडायचं आहे आणि नीट बघायचं आहे. टायटल काय कवितेचं? युनिट 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. म्हणजे हे जग खूपच लहान आहे. लक्षात. आधी आपण वाचूया कविता, त्यानंतर मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेनेशन म्हणजे मराठीत त्या कवितेचं स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगणार आहे. नीट बघा, नवीन शब्द यावर्षी आलेले आहेत. तर त्या शब्दाचा उच्चार कसा आहे ते पण नीट लक्षात घ्या. इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. There is so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. पुढे आपण सरकूया. पुढे काय म्हणतायत कवी आता बघा. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world. पुढच्या स्टांजामध्ये पुढच्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतात? देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. पुढे कवींनी पुन्हा त्याच लाईनी रिपीट केलेल्या आहेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. लक्षात. अशा प्रकारे आपण लाऊड रीडिंग कवितेचं घेतलेलं आहे. पुढे कवी कोण आहेत? इथे कवीचं ॲट द एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पोएम ऑर ॲट द एंड ऑफ द पोएम द नेम ऑफ अ पोएट इज ऑलवेज रिटन. कवींचं नाव कवितेच्या शेवटी असतं. तर कवी कोण आहे त्या ठिकाणी? मी स्क्रीन थोडं मोठं करतो. कवी कोण आहेत? तर रिचर्ड हे कवी आहेत. रिचर्ड एम शेअरमॅन अँड रॉबर्ट बी शेअरमॅन हे 2 कवी आहेत यांनी ही कविता रचलेली आहे. चला तर मग कवितेचं आपण प्रत्यक्ष मराठी भाषांतरच बघूया. काय म्हणतात? इट्स अ स्मॉल वर्ल्ड. कवितेचं मराठीत मिनिंग होतं हे जग खूपच लहान आहे. कसं लहान आहे बघा. काय म्हणतात कवी? इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. या जगामध्ये लाफ्टर म्हणजे या ठिकाणी कवीने अर्थ काय घेतला आहे? सुख, समाधान. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. टू लाफ म्हणजे LAUGH. टू लाफ म्हणजे हसणे. आलं लक्षात. म्हणजे आपण केव्हा हसतो बरं? वेन अवर मूड इज
इन अ गुड सिच्युएशन. म्हणजे ज्यावेळेस आपला मूड चांगला असतो, आपली मनाची स्थिती ज्यावेळेस चांगली असते, त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर हास्य असतं. म्हणजे एकूण काय, ज्या ज्या वेळेस आपण समाधानी असतो त्यावेळेस चेहऱ्यावर हसू अशाच वेळेस येतात. दुःखामध्ये आपल्या चेहऱ्यावर हसू येईल का? नाही. दुःखी चेहरा लगेच आपल्याला लक्षात येतो आणि आनंदित चेहरा लगेच लक्षात येतो. कवी म्हणतायत, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर अँड अ वर्ल्ड ऑफ टिअर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. या जगामध्ये आनंदसुद्धा आहे, सुखसुद्धा आहे. आणि एवढंच नाही, टिअर्सचं या ठिकाणी अर्थ आहे अश्रू. पण अश्रूच्या या ठिकाणी कवींनी अर्थ काय घेतलेला आहे? दुःख म्हणून घेतलं आहे. या जगामध्ये सुख जेवढं आहे ना, तर दुःखसुद्धा तेवढंच आहे. झालं लक्षात? इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टिअर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स. म्हणजे एवढंच नाही, या जगामध्ये आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा सगळं काही आहे, पण भीतीसुद्धा तेवढीच आहे. म्हणजे या जगामध्ये सुख आहे, दुःख आहे, आशा, आकांक्षा, इच्छा सगळं आहे, पण त्याचप्रमाणे फिअर्स म्हणजे भीतीसुद्धा आहे. आलं लक्षात? पुढे कवी म्हणतात, देर इज सो मच दॅट वी शेअर. आपण बऱ्याचशा आपल्या गोष्टी आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांजवळ आपण शेअर करत असतो. त्यांच्याशी आपण त्यांचे सुख दुःख, आपले विचार त्यांच्याशी आपण वाटाघाटी करतो, आपण कम्युनिकेट करतो. आपण वी कम्युनिकेट विथ आवर फ्रेंड्स और विथ आवर रिलेटिव्स. आलं लक्षात? तर कवी म्हणतात, देर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. ही आपल्याला जाणीव आहे, याची जाणीव आपल्याला आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, 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 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग खूपच लहान आहे. आलं लक्षात? पुढे कवी असं म्हणतात, देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. म्हणजे या जगामध्ये सूर्यसुद्धा एकच आहे आणि चंद्रसुद्धा एकच आहे. आलं लक्षात? तुम्ही कुठे जा, गो एनिवेअर, यू विल फाइंड ओनली वन सन. असं कधी झालं का? तुम्ही अमेरिकेत गेला, तिथे सूर्य वेगळा असतो आणि भारतातला सूर्य वेगळा असतो? नो. या जगामध्ये सूर्यसुद्धा एकच आहे, चंद्रसुद्धा एकच आहे. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आपण नुसतं चेहऱ्यावर हास्य जरी आलं एखाद्या व्यक्तीकडे किंवा मित्राकडे, अनोळखी व्यक्तीला ज्यावेळेस आपण पहिल्यांदा भेटतो आणि आपल्या चेहऱ्यावर त्याला बघून हास्य जरी आलं, तरी त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी एक आदर निर्माण होतो. जणू काय ती व्यक्ती आपली फ्रेंड बनते, म्हणजे मित्रच बनतो काय एक प्रकारे. आलं लक्षात? पुढे कवी काय म्हणतात, दो द माउंटेन्स डिवाईड अँड द ओशन्स आर वाईड. बघा, या जगामध्ये समुद्रसुद्धा एकच आहे, एवढं हे नावं वेगवेगळी आहेत. जसं प्रशांत महासागर, अरबीचं महासागर, अंटार्क्टिका महासागर, अशी वेगवेगळी नावं आहे. काळा समुद्र, असं नावं मात्र वेगळे, पण समुद्र मात्र एकच आहे. तर कवी या ठिकाणी म्हणतायत, दो द माउंटेन्स डिवाईड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. बघा, समुद्र म्हणजे दो माउंटेन्स डिवाईड. माउंटेन्स म्हणजे काय? पर्वत. जरी पर्वत आपल्याला विभागतात, जसं की एका देशाचे 2 देश होतात. पर्वताच्या या बाजूला, माउंटेनच्या या बाजूला भारत, माउंटेनच्या त्या बाजूला चायना. म्हणजे कवी असं म्हणताय की दो दी माउंटेन्स डिवाईड अँड द ओशन्स आर वाईड. समुद्र एवढा विस्तीर्ण आहे, तरीसुद्धा या समुद्राच्या लहान लहान बेटावर सुद्धा लहान लहान देश आहेत. आलं लक्षात? इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. अशा प्रकारे ही कविता आहे. आता या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आले. इट्स, हा बघा, हा इट्स शब्द आहे. पुढे हा बघा, इथे इट्स आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अजून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे शब्द 2 शब्दांनी मिळून एकच शब्द तयार होतो. हा इथे बघा, देअर्स असा शब्द आहे, देअर्स. लक्षात? तर हा जो देअर्स आहे, तर याचा फुल फॉर्म काय होतं? देअर इज असा अर्थ होतो. त्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? देअर्स. आलं लक्षात? नीट लक्ष द्या, हे ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह असं वरती असतं, यस. आलं लक्षात? देअर्स. तर देअर्सचं लॉंग फॉर्म देअर इज आणि देअर इजचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप देअर्स. तसा हा इट इज आहे. आलं लक्षात?
हा इट इज. इथे आपल्याला इट्स दिलेलं आहे, पण त्याचं फुल फॉर्म काय होतं? इट इज. आलं लक्षात? हे असं लक्षात ठेवायचं. मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, ॲब्रिवेटेड फॉर्म्स म्हणतात त्यांना, संक्षिप्त रूपं. बरोबर. आता अशा प्रकारे ही कविता आपण मराठीमध्ये तिचं भाषांतर पाहिलेलं आहे. कवी रिचर्ड एम शेरमॅन अँड रॉबर्ट बी शेरमॅन हे 2 कवी आहेत. इथे काय म्हटलेलं आहे बघा, इथे बघा, इट्स अ स्मॉल वर्ल्ड याचा अर्थ दिला आहे. नीट बघा काय म्हटलं आहे. समटाईम्स यू मीट द सेम पीपल इन ॲन अनएक्सपेक्टेड प्लेस और फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. कधी कधी आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटते, आलं लक्षात, आणि ती व्यक्ती आपल्या कोणाच्या तरी नातेवाईकांमध्ये किंवा आपला एखादा परिचित असेल, त्याच्याशी संबंधित असेल, त्याची ओळखीची पण असते ती व्यक्ती. द वर्ड्स इट्स अ स्मॉल वर्ल्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज ऑन सच अकेजन. An occasion in this poem, the words are used to tell us that human beings are alike. इट्स अ स्मॉल वर्ल्ड हा शब्द कवितेचं जे हेडिंग आहे हे कवींनी यासाठी वापरलं आहे की हे जग खूप लहान आहे. आलं लक्षात? तुम्ही जगात कुठेही जा, सारख्याच प्रकारची माणसं दिसतील, एवढं आहे. काहींचा रंग गोरा असेल, काहींचा सावळा असेल, काहींचा काळा रंग असेल. इफ यू विजिट आफ्रिका, एनी आफ्रिकन कंट्री, यू विल फाइंड और यू विल सी ब्लॅक पीपल, जे काळ्या रंगाचे लोक तुम्हाला दिसतील. इफ यू विजिट अमेरिका और UK, यू विल सी, तिथं तुम्हाला गोऱ्या त्वचेचे लोक तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या भारतामध्ये मिक्स आहेत, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सावळ्या रंगाचे लोक आपल्या भारतात बघायला मिळतील. म्हणजे काय, माणसं एकच, माणूस 2 पायाचा माणूस, 2 हातचा माणूस, 1 डोकं असलेला माणूस, माणसंच सारखाच. हे जग खूप लहान आहे, सगळीकडे सारखेपणच तुम्हाला आढळेल. फक्त काय झालं आहे, माउंटेन्स हॅव डिवायडेड अस. फक्त पर्वतांनी देश वेगवेगळे केलेले आहेत, म्हणून आपल्याला असं वाटतं की तो देश वेगळा आहे. देश वेगळा आहे, पण लोक मात्र आपल्यासारखेच येते. पण तेही अन्न खातात, आपणही अन्न खातो, बरोबर की नाही? तर अशा प्रकारे छानशी ही कविता होती. इथे आपण थांबूया. पुढच्या तासाला या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते आपण पाहणार आहोत. टिल देन, गुड बाय.